नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन बॅगवर बंदी घालण्यात आली आहे। पर्यावरण स्नेही नसल्याने या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली। त्यामुळे बाजारात जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल। प्लास्टिक बंदीनंतर या बॅग वापरण्यास लोकांनी सुरुवात केली होती, पण ह्या पिशव्या पर्यावरण स्नेही नसल्याने त्यांचा वापर करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली। स्वस्त किमतीत मिळणाऱ्या या पिशव्या आता वापरता येणार नाहीत। या निर्णयाबाबत नागरिक आणि विक्रेत्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। प्लास्टिक बंदीच्या अंतर्गत आता कापडी पिशव्या सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली आहे, परंतु प्रशासनाने आता नॉन वोवन पॉली बॅग्स ज्या आहेत, ज्या कपड्याच्या बॅग्स आहेत, ज्याच्यामध्ये काही अंशी प्लास्टिकचा समावेश आहे, अशा या पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या ज्या पिशव्या आपण आता बघत असाल, तर या पिशव्या वापरायला सुद्धा बंदी घालण्याचा विचार केलेला आहे। मुळातच नागरिकांना हा निर्णय फारसा कठीण जाणार आहे आणि म्हणूनच आपण विक्रेत्यांना विचारूयात की नेमका ह्या पिशव्यांना किती मागणी आहे आणि लोकांना किती प्रमाणात ह्या पिशव्या हव्या आहेत। ह्या पिशव्यांना खूपच मागणी आहे, कारण ह्या स्वस्त पडतात आणि दुसऱ्या त्या 100, 150, 200 पर्यंत असतात। कमीत कमी पैसे म्हणजे कमी याच्यामध्ये पैसे घेण्यासाठी, बाजार वगैरे घेण्यासाठी ह्या 10 रुपये 5 रुपयापर्यंत परवडतात। प्लॅस्टिकपेक्षा म्हणजे परवडतात, त्याचं पाणी पण लागत नाही प्लॅस्टिक, त्यामुळे हे जास्त घेतात। मग या पिशव्यांमध्ये मागणी आहे, या पिशव्यांना लोकांनी पसंती दिलेली आहे, परंतु याच्यात काही अंशी प्लास्टिक आहे। तर एक सामान्य नागरिक म्हणून रस्त्याने बाहेर पडत असताना या प्लास्टिक बंदीचा त्रास होतो का? हो, नक्कीच होणार ना। आणि जो काही गव्हर्नमेंटनं हा उपाय काढला आहे प्लास्टिकसाठी, याच्यात पण जर प्लास्टिक असेल तर लोकांनी वापरायचं तरी काय नेमकं, तर याच्यावरती लवकरात लवकर उपाय काढला पाहिजे सरकारने। हेच आमची मागणी तेवढी। आम आदमी लोक, त्यांना खूप एफर्ट लागेल ना, त्यांचं खूप म्हणजे त्यांना सफर करायला लागेल, त्यांच्यासाठी तर हे सोयीस्कर नाही आहे, म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी नवीन उपाय सरकारने काहीतरी आयोजन केलं पाहिजे। नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या लक्षात घेत पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीचा जेव्हा अवलंब करतोय तेव्हा पर्यायी व्यवस्थासुद्धा आणणं तेवढंच गरजेचं आहे। आणि या बॅग्स फक्त बंद करून, या बॅग्सची बंदी करून कुठल्याही पद्धतीचा निष्कर्ष निघत नसताना सुद्धा अशा पद्धतीने निर्णय वारंवार बदलले जात आहेत। मुळात हे निर्णय नागरिकांना फायद्याचे देखील आहेत, परंतु त्याबद्दल जागृती होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश, सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई।